चला मॅच नंबर आपण पाहणार या ठिकाणी आता दोन संघ शंभू 11 विरुद्ध वेताळेश्वर 11 ही लढत होईल. शंभू 11 विरुद्ध वेताळेश्वर 11. वेताळेश्वर 11 संघ आपण पाहतो बॅटिंगसाठी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कॉमेंट बॉक्समध्ये होईल परिवर्तन आणि ऐकूया सैन्यराजांचा आवाज. तर सन्माननीय मच्छिंद्रदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आमच्या NPL स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं डोनेशन आलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि रमेश हजारे साहेबांकडून देखील 2000 रुपये आम्हाला प्राप्त झालेत, त्यांचे देखील आभार. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा लढत पाहायला मिळेल एक महत्वाची, कारण एक सामना जिंकलाय वेताळेश्वर संघानं, एक गमावलाय आणि शंभू 11 संघाने दोन्ही सामने जिंकलेत. त्यामुळे ही लढत दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. ऐकूया सैन्यराजांचा आवाज. चला पप्पू पाटील स्कोरिंगच्या भूमिकेत यायचं आहे आपण. धन्यवाद. योगीची मडवीचा आवाज आपण ऐकला. जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा आवाज आपण ऐकल्यात. NPL 2024 मध्ये तमाम क्रीडारसिक आमच्या समवेत यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करू. मॅच थांबव जरा पंच, काय तर थांबा, स्कोरर नाही येते. या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा होणार? विजय फक्त होणार नारायण प्रीमियर लीग 2024 फर्स्ट बॉल. जबरदस्त फटका चाललाय, चेंडू डीप मधून बॅकवर्ड कव्हर मधून चेंडू चाललाय सरळ सी माररेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती खणखणीत सनसनीत 4 रन. पुन्हा एकदा समोर केल्या अगदी स्क्रीनच्या क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेच्या बाहेर 4 रन. फक्त किरणसाठी वैभव दादा पाटील यांच्याकडनं 1000 जमा आहेत आणि स्वप्नीलसाठी षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी देखील फक्त षटकार हॅट्रिक 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. चला गोलंदाज तयार होतोय. स्वप्नील बॅटने केल्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीने टीम जाऊन ठेपते. एकूण धावसंख्या 8. 9 धावा आहे 10 फलकावरती. 2 चौकारानंतर एक आलेली सिंगल आपण पाहिली. गोलंदाज करणची गोलंदाजी पाहिली. हो, चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना हातात पिसोरा फुलवत फलंदाज बाद.
क्रमांक पहिला चांगला खेळ मैदानावरती दाखवत असताना चार चेंडू इथे संपन्न झाल्यात. एकूण धावसंख्या 9. विकेश गोल्डन डकचा शिकार इथे आपण पाहिला. नवीन फलंदाज येत आहेत ते मात्र तेजस म्हात्रे. तेजसला ते तेजोमय कामगिरी करावी लागेल. टीम धोक्यात आहे. 4 षटकांची मॅच नंबर 7 मैदानावरती चालू आहे. हो चांगला फटका खोलवर पद्धतीने फेकलेला हा चेंडू. एक धाव सहजरित्या कंप्लीट. दुसरीचा मात्र प्रयत्न होत नाही आहे. धाडस होत नाही आहे. पाच मध्ये जमल्यात या ठिकाणी धावसंख्या 10. सर शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये स्वप्नील स्ट्राईक एंड वरती. ओहो बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला चेंडू सरळ आउट ऑफ द पार प्लॉट मध्ये छेड. मुकले या मैदानावरती आणि स्टेजवरती आहेत. चला आपण मैदानाच्या चौफेर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 16 धावा आहेत धाव फलकावरती. दिनेश चांगला गोलंदाज आहे. अनुभवी गोलंदाज आहे. चेंडू हवेच्या लाटांवरती क्षेत्ररक्षकाला वो क्या बात आहे. मनोज होते जेल खाली. मनोजने टिपलाय जेल आणि संपलाय. इथे मात्र तेजस म्हात्रेचा खेळ. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आणि काय मनोजने टिपलाय जेल. बक्षीस लावल्यानंतर मनोज कॅचेस सोडतात असं न्यूज समजले आम्हाला. परंतु पाहूया रात्र वैराची आहे. पुन्हा एकदा फटका बॅटच्या व्यवस्थित स्लॉट मध्ये नव्हता. हो मनोज जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण पूर्णपणे 100% देतात टीमसाठी. गोलंदाज दिनेश एक अनुभवी एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हटलं जातं आणि तो अनुभव परिपूर्ण असा हा गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी.
गोलंदाज इथे आपण पाहतोय आडव्या बॅटनं जबरदस्त चेंडू चाललाय लॉंग स्टॉप फाईन लेग सी महारेषा बाहेर 4 रन. एकवीस धावा आहेत 10 फलकावरती. दिनेश नामक गोलंदाज 3 चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा जागा बनवली आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कॅप आहे मोठा धाव संख्येचा नाही तोटा. इथे मिळतील 4 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चौकार हॅट्रिक होणार का? येस डेफिनेटली. 3 चेंडू 3 चौकार. तीस धाबा त्या फलकावरती. हो हो चांगला चेंडू आहे. स्विचिटचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. षटकाची सांगता धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहिली 29. चला 2 षटक समाप्ती. अमरचा अस्त्र इथे बाहेर काढलेत. संघाची धावसंख्या 29. फटका तर बसलाय. हो इथे चांगला क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद झाल्यात. अमरला मिळाली ते सफलता. सर
फलंदाज अभिला पाहू शकाल. हो, वेग वेग फक्त वेग. चांगली गोलंदाजी अमरची. ग्रेट कमबॅक. 29 धावा, षटक क्रमांक 3. प्रगतीपथावर असताना जबरदस्त गोलंदाजी अमरच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, षटक क्रमांक 3. हो, वेग आहे चेंडू मध्ये. अचूक टप्पा आहे, दिशा, वेग आहे, नियंत्रण आहे. खांद्याचा खूप चांगला उपयोग करत असताना गोलंदाज अमर कौतुक करेन, प्रशंसा करेन. चांगली गोलंदाजी. लगातार 3 चेंडू डॉट 1 सफलता त्यामध्ये. सुरेख सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू लगातार डॉट. गरज होती का मी म्हणेन. स्वप्नील 4 चेंडू डॉट निघू शकले असते. विकेट किपरला मात्र विकेट हवी होती ती स्वप्नीलची. तो स्वप्नील मात्र आता स्ट्राईक एंडवरती. त्याच्या बॅट्समधून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली. 3 चेंडूवरती 3 चौकार पाहिलेत. तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती. 4 चेंडूमध्ये अमरनं धावसंख्या खर्च केल्या फक्त सिंगल. आता शेवटचे 2 चेंडू. समोर फलंदाज स्वप्नील. स्वप्नील साठी अमर. ओहो, क्या बात आहे. जागा बनवली आहे, खेचून घेतलाय, फटका टिपू विकेट. बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार, शानदार, रुबाबदार आमदार षटकार. ओमकार पाटील. ओमकार पाटील. चांगला चेंडू आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 3ची सांगता होते. 3 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 12.00 ची सरासरी गाठत 36 धावा धाव फलकावरती. तर NPL अर्थातच आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित नारिम प्रीमियर लीग यामध्ये ज्यानं अतिशय महत्त्वाची देणगीची भूमिका साकारणारे आमचे दानशूर कर्णधार या ठिकाणी पाहतोय महेश बुधाजी पाटील. पहिल्या नंबरची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द करण्यात आली. सुभाष लहू पाटील दुसऱ्या नंबरची ट्रॉफी आम्हाला देण्यात आली. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचच्या पिंटू भगवान पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर भालचंद्र दादा पाटील यांच्यामध्ये सिरीज सर्व ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून. योगेश पाटील 2 कूलर. त्यानंतर सुरेश पाटील 1 कूलर. कैलासदादा पाटील, सुनील बेडकू पाटील, विनोद पाटील. टी शर्ट 6 संघांना टी शर्ट त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप देण्यात आली. आणि त्यानंतर आकाश कालुराम भोपी सर्व सन्मान चिन्ह. निलेश बालराम पाटील यांच्या माध्यमातून डीजे. थँक्यू. चौकार अमृतदादा पाटील यांच्या माध्यमातून बॉलांचे बॉक्स देण्यात आले. त्यांचा आभार. चौकार चौकार
लोकनाथ दादा पवार यांच्या माध्यमातून 2 बॉलचे बॉक्स देण्यात आले, त्यांचा आभार. फुल्लर लाईनचा चेंडू होता, बिर्र काऊन दिलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. चला टीव्ही अंपायर. निलेशदादा पाटील यांच्या माध्यमातून कॉम्बॉक्स साठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. निलेशदादा आपलं मनापासून आभार. NPL अर्थातच नांदेड प्रीमियर लीग मध्ये आपल्या मनापासून आम्ही आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून टीव्ही अंपायर कडे आम्ही चलतोय. स्टेप आउट केली त्यांनी. फेअर डिलिव्हरी. 46 धावा आहेत फलकावरती. जबरदस्त काठोकी टक्कर मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. फटका तर सजवला डीप मधून क्षेत्ररक्षक त्यांच्या हातातून चेंडू सटाकलाय. मोरेश्वर होते त्या ठिकाणी, गरज होती का, परंतु फलंदाज इथे आत्मदहन करतोय. फलंदाज बाद. NPLचा धमाका आणि प्रत्येक दानशूर जात्याने या मॅच मध्ये भरपूर चांगलं योगदान दिलं. विशालदादा चिकनकर यांच्या माध्यमातून जल आहे तो कल आहे म्हणजे संपूर्ण पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. नारायण प्रीमियर लीग मध्ये आपला मनापासून आभार. स्वप्नील, हो चांगला चेंडू, एक ओव्हर पाडल्यानंतर चेंडू डीप मधून खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफ रिजन मध्ये, परंतु इथे डॉट चेंडूची सफर. चेंडू फेकून झाल्यात या षटकातील एकूण 4 शेवटचे 2 चेंडू. 10 बॉलवरती धावसंख्या 48. 50 पार करेल का, कारण तो फलंदाज स्वप्नील आहे, क्षमता आहे त्याच्यामध्ये, परंतु चेंडू सीमारेषच्या लगस्कर एक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभे होते दीपस्तंभाप्रमाणे, परंतु तो झेल टिपलाय. संपलाय खेळ स्वप्नीलचा. तर 48 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू षटकार आला तर 54, चौकार आला तर 52. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. ब्लाइंड स्ट्रोक. फलंदाज बाद आहे. कॉडवेनची अपील होती, बॅटची कडा घेऊन फलंदाज इथे बाद झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 48 आणि 49 धावांची गरज असेल ती मात्र संघ शंभू इलेव्हन टीमसाठी नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करू. अमृत 11 वर्सेस नायरा 11. चला टॉस साठी. तर 49 धावांची गरज कशा पद्धतीने पार केली जाईल, कॉम बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. अमृत 11
चला सर्व प्लेयर्स डीजेच्या बाजूला यावं. चला कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदलाव. आमचे बंधुतुल्य मित्र योगेश दादा मडवी, थँक्यू. चला अमृत 11 आणि नायरा 11 मध्ये ही लढत या ठिकाणी असणार आहे. तर कॅप्टन यायचंय. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. अमृत 11 संघाचे कॅप्टन आणि नायरा 11 संघाचे कॅप्टन. चला एक महत्वाची लढत असेल. दोघांनी एक एक मॅच जिंकली, एक एक मॅच गमावली, त्यामुळे ही लढत त्यांच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट असेल ही मॅच. पंकज यांचे संतोष राठोड या आपल्या शोभाचे टॉस केला जाईल दोन टीम मध्ये. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी येत आहेत. अमृत 11 आणि नायरा दोन्ही संघ शुभेच्छा. टॉस नायरा 11 कॅप्टन. एक एक मॅच दोघांनी जिंकली, एक एक हरली आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट मॅच असेल दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघाला शुभेच्छा. 49 टार्गेट प्रहार केले बॉलवरती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 रन. गेंद डॉट जो आई थी उसके बाद चौका आया. बल्लेबाजों की बात करेंगे तो सलामी वीर अमर और हर्षद. अमर पाटिल हर्षद पाटिल मैदान पर जोड़ी मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं, जो कि जीतने के लिए 12.25 के औसत से रन बटोरने हैं. 49 रनों का टारगेट है मैदान के ऊपर. इस बार मिलाप किया गेंद को. इस बार ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी मौजूद. गेंद यहां पर लपेट लिया और इसी के साथ पहला विकेट मैदान के बाहर. सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर अमर पाटिल बैक टू द डगआउट.
यो बिल्कुल बात करेंगे तो 49 का टारगेट है मैदान पर। पहला ओवर खत्म हुआ, शायद एक बॉल और बाकी है। रनों की बात करेंगे तो 8 रन टोटल बनी है, 12.25 की औसत। इस गेंद के ऊपर एक आध बाउंड्री की जरूरत है। ये अच्छी गेंद, आखिरी गेंद डॉट। ओवर की समाप्ति, एक अच्छे ओवर की समाप्ति। पहला ओवर से रन आए, एक विकेट के नुकसान पर केवल 8। जीतने के लिए अब 3 ओवर 41 रनों की आवश्यकता। पीएल नारायण प्रीमियर लीग 2024 सुंदर पर्व आणि तेवढे सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती। ड्रॉनच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले गेलेत आणि काय सुंदर व्ह्यू तुम्ही पाहतायत। संपूर्ण क्रीडांगण नारायणगावचं नारायण प्रीमियर लीग साठी सजवलं गेलंय। कौतुक करायला हवं सर्व आमच्या आयोजन कमिटीचं। तकदीर मात्रे, हरेश मात्रे, संपूर्ण यांनी घेतलेली मेहनत, संपूर्ण नारायणगाव। खरं तर त्यांचं देखील कौतुक करूया संपूर्णच। खरं तर गावानं दरवर्षीप्रमाणे हा लीग होतोय। गावदेवी क्रिकेट संघ नारायण संपूर्ण यांच्या वतीनं हा आयोजन सगळ्यांचं आहे। नक्कीच आम्हाला माहिती पोहोचवली आहे। मेहनत बरेच जण घेत आहेत। खरं तर हरेश मात्रे असेल, तकदीर मात्रे, कैलास असेल, हे सगळेजण मेहनत घेत आहेत। सगळ्यांचं कौतुक करायला हवं, कारण त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी NPL नारायण प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते। कुणाल आलाय सेकंड ओव्हरसाठी आणि आता समीकरण उरलंय मॅच मध्ये 41 धावा 18 बॉल मध्ये। नाही, पंडित दादा हजारे यांचं देखील खूप मोठं योगदान असतं। सकाळपासून स्टेजवरती एकटेच येते, त्यांचं देखील कौतुक करायला हवं, कारण आज गावाची स्पर्धा आहे आणि जिंकण्यासाठी 49 धावेचं टार्गेट असताना मैदानावरती चांगला चेंडू कमबॅक करतो आपल्या टीमसाठी। खरं तर पहिलं षटक देखील तेवढं चांगलं होतं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन्ही संघ आपण पाहिला। एका बाजूला संघ वेताळेश्वर संघ ज्याने एक मॅच जिंकली आणि एक हरली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी मॅच इम्पॉर्टंट आहे। शंभू 11 संघाने 2च्या 2 मॅच जिंकल्यात, ती देखील मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असेल। जिंकले तर नक्कीच आपली जागा सुपर 4 मध्ये बनवू शकतील। नक्कीच जिंकण्यासाठी 49 धावेचं टार्गेट। मैदानावरती आक्रमक होण्यासाठी आता आवश्यकता असेल, कारण एका बाजूला पण पाहिलं तर गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग झाली आहे। पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 3 आल्यात। कुणाल पाटीलचं षटक भरपूर चांगले राहिले, प्रेशर पडले पूर्णपणे। आता टीम वरती पुन्हा बॉलला प्रहार केलाय। लॉंग ऑपरेशन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच रन्स मिळेल। चांगले षटक पुन्हा एकदा पाहायला मिळेल। सेकंड ओव्हरमध्ये कुणाल पाटीलने दिल्या फक्त 4च धावा आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर रन्स आलेत त्या 12। समीकरण उरलंय 37 धावेची गरज 2 षटकामध्ये। 12 चेंडू आणि आता 37 धावा।
बॉल चांगला होता, थोडासा पाठीमागे पडल्यानंतर टॉस झाला, हलकासा बाउन्स घेतला बॉलनं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉटची समाप्ती. एक एक डॉट बॉल आता टीमवरती प्रेशर निर्माण करू शकतो शंभू 11 टीम विरुद्ध वेताळेश्वर संघासमोर ज्या संघाने चांगली बॅटिंग केली, खरं तर 48 धावा 4 ओव्हरमध्ये केल्या, परंतु 49ला उत्तर देताना शंभू 11 संघ थोडासा डगमगलाय. सुरुवातपासून त्यांची कमजोर सुरुवात झाली आणि आतापर्यंत ऑप्शनच्या बाहेर कैलाश पाटील वाईटचा इशारा करतायत. टीम टोटल आपण पाहिले तर धावपळकावरती 14 धावा लागल्यात. 35 धावा अद्याप गरज आहे. ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले तर 2 चेंडू म्हणजे राहिले 10 चेंडू आणि आता 35 धावा. 10 मध्ये 35. सामना अद्याप संपला नाहीये. संध्याकाळच्या सत्रातील सुंदर मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, बॉल हवेत आहे, जजमेंट चुकलंय. झेलचा प्रयत्न चांगला होता, परंतु दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली. अगदी सोपा झेल होता, झेलपर्यंत पोहोचले, टाइम घेतला, वेळ भेटला आणि त्यानंतर जे बॅलन्स आहे ते चुकलं, हाताचं बॅलन्स चुकलं. बॉल येण्याच्या अगोदर झेप घेतली शतरक्षकानं. यावेळीचा बॉल देखील हवेत आहे, परंतु पाहिजे इथे एक सिंगल भेटली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेने टीमची टोटल आपण पाहतोय. धावपळकावरती रन्स झाले 18 पाहिजेत ते आता इथनं 31 धावा समीकरण उरलंय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 31 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये टीम शंभू 11 संघाला. ज्या संघाने लगातार 2 मॅच जिंकलेत, परंतु या मॅच मध्ये थोडीशी परिस्थिती नाजूक आहे. प्रयत्न चांगले आहेत, परंतु यश मिळत नाहीये. अजून एक डॉट चेंडू आला. 7 बॉल आता राहिले 31 धावा. 7 चेंडू 31 धावा. सात चेंडू 31 हवेत. बॉल विकी हजारे बॉल खाली आणि जेल ड्रॉप. शेवटचं अंतिम षटक राहिलेत आणि आता 31 धावीची गरज आहे. 31 धावीची गरज आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. एकतीस धावा पाहिजे शेवटच्या अंतिम षटकामध्ये. व्यासपीठावरती आमचे पंडित दादा हजारी साई भक्त आहेत, ते साईबाबांचे भरपूर मोठे फॅन आहेत, भक्त आहेत आणि नक्कीच त्यांचं देखील स्वागत. 31 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये आणि पहिल्या बॉलवरती विकेट. शेवटचे बॉल राहिलेत 5 आणि आता 31 धावा. मॅच एकतर्फा झाली आहे. चला स्पीडअप करा वेताळेश्वर संघ, जास्त एकत्र येऊ नका सगळे, कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे. न्यू बॅट्समॅन नेट क्रमांक मसाला.
सामना एकतर्फा झालाय, कारण 5 मध्ये 31 षटकार मारले ते 30 बनतील, परंतु सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर होईल. 5 षटकार कठीण आहे. पहिला षटकार मसालाच्या बॅट मधून. म्हणजे पंडित दादांसाठी ते संगीत होतं. इरादे तो रोज बनते बनकर बिगड़ जाते हैं, शिरडी वही जाते जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. पहले ही गेंद के ऊपर मसाला. 5 बॉल 5 षटकार मारायचे आहेत. अजून 4ची गरज आहे. ताकदीचा वापर होता, बॅलन्स चुकला, बॉडी बॅलन्स होत नाही आणि राहिले तर आता समीकरण फक्त 3 बॉल औपचारिकता या मॅच मध्ये. सामना या मॅच मध्ये वेताळेश्वर संघ विजयी ठरणार आहे, कारण एक जिंकलेली मॅच होती, एक हरलेली मॅच होती. आता 2 जिंकणार 1 हरणार अशा पद्धतीने आपण पाहिलं तर आता या आजच्या दिवसाचा संपूर्ण लेखाजोखा जर पाहिला तर रणव 11 संघ 2 मॅच हरलाय 1 जिंकलाय. त्यानंतर वेताळेश्वर संघ 1 हरलाय 2 जिंकलाय. शंभू 11 संघ 2 जिंकलाय 1 हरलाय. त्यानंतर रियांश 11 संघ 1 जिंकलाय 2 हारलाय. आणि आता जी लढत होणार आहे अमृत 11 आणि नायरा 11 1-1 जिंकलाय 1-1 हारलेत, त्यामुळे ती लढत देखील महत्वाची आहे. केवळ औपचारिकता मैदानावरती सामना आता जिंकलाय मैदानावरती वेताळेश्वर संघ. अभिनंदन. 2 मॅच जिंकल्याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये, तर एक सामना त्यांना गमवावा लागला. शंभू 11 संघाने देखील तेच केले, 2 मॅच जिंकले आणि आत्ताची मॅच हरली. म्हणजे आज संपूर्ण दिवसाचा लेखाजोखा अशा पद्धतीने होणार की 3 संघ 2-2 मॅच जिंकणार 1-1 हरणार आणि 3 संघ 1-1 मॅच फक्त जिंकणार, अशा पद्धतीचा लेखाजोखा आज होणार आहे.